ही पहा, ही काठपदरची साडी आहे. असं खूप सुंदर असं कॉन्ट्रास्ट मॅचिंग आहे. सुंदर असा पदर ब्राऊन कलरचा आहे आणि हा पानवर्कवाल्या म्हणजे पानबुट्टीच्या अशा पूर्ण वर्क आहे. दोन्ही साईडला ब्राऊन कलरची अशी बॉर्डरिंग आहे. तर ह्या साडीचा मला ड्रेस शिवायचा आहे. अनारकली टाईप ऑफ ड्रेस शिवायचा आहे. त्यासाठी मी पदरामधून असा अप्पर पार्ट कट करून घेतलेला आहे आणि अप्पर पार्ट कट करून त्याच्यासाठी अस्तरही कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी जो घेर लागणार आहे त्यातला घेर पदरातून निघाला आणि त्याच्यानंतर पदरात काही कपडा उरला नाही. आता अस्तर कटिंग करून घेतल्यानंतर त्या फॅब्रिकचे दोन्ही बॉर्डर कट करून घेतले आणि उरलेल्या पूर्ण साडीची अशी 12 लेअरमध्ये घडी घालून घेतली. त्याच्या 12 कळ्या कट झाल्या, पुढे 6 आणि मागे 6 अशा. पण मी 12 सेंटर पॉईंट काढला आणि त्या 12 आपल्या कमरेच्या साईजनुसार डिवाइड केले आणि घेतलेला आहे. 12 डिवाइड बाय ह्या 12 कळ्या म्हणजे जेवढे कळ्या कराल तेवढं डिवाइड करायचं. जे एवढं येईल ते लाईन ड्रॉ करून टाकून अर्धा कटिंग करून घेतलं. ते कट केल्यानंतर कटिंग करून घ्यायचं. त्या अशा प्रकारे रेडी करून घेतले. तर ह्या 12 कळ्या एक आपण कटिंग करून घ्यायची, शिवून घ्यायची. ह्या 12 कळ्या आपण कटिंग केलेलं असतं तिथपर्यंत शिवून घेतलं तर तो कोपरा निघतो. हा बघा तो कोपरा दिसतोय. तसं न करता पूर्ण लास्टपर्यंत आपल्याला यायचं आहे. आपण मध्येपर्यंतच कटिंग केलं आहे कारण आपल्याला खालचा घेरा तसाच ठेवायचा आहे म्हणून. पण शिवताना फुल शिवायचं आहे. शिवून झाल्यानंतर असं अनारकलीला प्रत्येक स्ट्रीपला ओव्हरलॉक करून घेतलं आहे जेणेकरून ते निसटू नये म्हणून. आणि अप्पर पार्ट शिवून घेऊन त्याला अस्तर जॉईन केलं आणि खालच्या बाजूला अनारकली ती शिवून घेतली. तर उलट्या बाजूने मी दाखवते तुम्हाला. प्रत्येक जागी ओव्हरलॉक आहे आणि हे पहा दोन्ही हे जॉईन केलेत काठ, तर दोन्ही साईडला ओव्हरलॉकही केलं आहे आणि प्रत्येक स्ट्रीपलाही ओव्हरलॉक केलं आहे. इथे घेर शिवताना सुद्धा अस्तरचा घेरा वेगळा आणि मेन फॅब्रिकचा घेरा वेगळा असा शिवून घेतला आहे आणि असा काहीसा हा ड्रेस फुल रेडी झालेला आहे. हा फुल घेरवाला अनारकली ड्रेस रेडी केला आहे. खूप सुंदर असा ह्याचा लूक आला आहे. माझ्या साईजचा नाही आहे तर मी घातला नाही आहे, घालून दाखवला नाही आहे. तर हा वरच्या बाजूने अप्पर पार्ट लावला आहे तो खूप सुंदर झाला आहे आणि खालच्या बाजूला बॉर्डरिंग त्याची लावली आहे. तर हा कॉन्ट्रास्ट मॅचिंग छानच झाला. रेडीमेडसारखा लूक आला आहे का ह्या ड्रेसला हे तुम्ही मला कमेंट करून कळवा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. थँक्यू.